आजकाल लोकांमध्ये पोटाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यांपैकीच एक म्हणजे पोटाचा अल्सर। पोटाच्या अल्सरला पेप्टिक अल्सर असं देखील म्हणतात आणि त्याचा परिणाम आतड्यांवर दिसून येतो। पोटाचा अल्सर होण्यामागे अनेक कारणे असू शकतात। साधारणतः जे लोक चुकीच्या वेळी अन्न खातात, जास्त मसालेदार तेलकट पदार्थ खातात, अशा लोकांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते। पोटात जाड द्रव्याच्या रूपात म्युकसचा गुळगुळीत थर असतो, जो पोटाच्या आतील थराचं हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करतो। हे आम्ल पचनासाठी योग्य प्रकारे काम करतं, पण यामुळे शरीराच्या टिश्यूंचंही नुकसान होतं आणि या दोघांचा बॅलन्स बिघडताच पोटात अल्सर तयार होऊ लागतो, ज्यावर वेळेच उपचार न झाल्यास गंभीर स्वरूप धारण करू शकतं। त्यामुळे यावर वेळेच उपचार करायला हवेत। तुम्ही काही घरगुती उपाय सुद्धा यावर करू शकता। जाणून घेऊयात याच्या घरगुती उपायांबद्दल। पहिली गोष्ट, हलके पदार्थ खा। पोटात अल्सर टाळण्यासाठी हलके अन्न पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा। मसालेदार तळलेले पदार्थ खाणे टाळा। जे पदार्थ पचायला हलके आहेत असे पदार्थ तुम्ही खायला हवेत। यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे काही दिवस तुम्ही मूग डाळ खिचडी खाऊ शकता। असे केल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते। दुसरी गोष्ट, मेथी। मेथीमध्ये असलेले प्रोटीन्स आणि निकोटिनिक गुणधर्म पोटाच्या अल्सरवर उपचार करण्यास मदत करतात। यासाठी 1 चमचा मेथी 1 कप पाण्यात चांगली उकळवून घ्या। नंतर ते गाळून त्यात मध मिक्स करा। असे केल्याने तुम्हाला काही दिवसातच आराम मिळेल। तिसरी गोष्ट, आवळा। आवळा पोटातील अल्सर बरा करण्यासाठी फायदेशीर मानला जातो। यामध्ये असलेले फॉलिक ऍसिड, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक देखील तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात। चौथी गोष्ट, बडीशेप। बडीशेप पोटासाठी खूप चांगली आहे। पोटाचा अल्सर दूर करण्यासाठी रोज बडीशेपचं पाणी तुम्ही प्यायला हवं। याच्या सेवनाने पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो। तसेच तुमच्या आतड्यांचं आरोग्य देखील चांगलं राहतं। पाचवी गोष्ट म्हणजे लसूण। कच्चा लसूण खाणं तुमच्या पाचक आरोग्यासाठी उपयुक्त मानलं जातं। लसणामध्ये ॲलिसिन नावाचं एक कंपाऊंड असतं, जे पोटाच्या आजारांशी लढण्यासाठी उपयुक्त मानलं जातं। त्यामुळे लसणीचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।